गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर माझ्या नवीन चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ खूप असा एक्सायटेड आहे. आणि थांबा जरा, इथे ऊन बरोबर येत नाही, आपण जरा सावळीतच जाऊया. सावळीत पण मी गोरीच दिसते. तर आजचा व्हिडिओ असा असणार आहे की माझ्या मैत्रिणीचं, बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे. खूप जवळची मैत्रीण आहे माझी, ज्याचं एंगेजमेंटचा मी व्हिडिओ दुसऱ्या ह्याच्यावर. पूजा जरा थांब ना, काय भांड्यांचा आवाज करते, मुद्दाम जाऊ द्या. तर तिचे एंगेजमेंटची व्हिडिओ मी टाकली होती, म्हणजे तिची नव्हती टाकली, माझीच टाकलेली, पण ती दुसऱ्या चॅनलवर होती. तर इथून तिची पूर्ण लग्नाची सिरीज चालू होईल. आज आम्ही तिचं केळवण करणार आहे आणि केळवणासाठी खूप खूप काय काय तयारी केलेलं आहे. इथे बघा पूर्ण ठेवलेलं आहे असं. इथे पूर्ण डेकोरेशन वगैरे करणार आहे, जेवण वगैरे आमच्या हाताने बनवणार आहे. आणि आम्ही एकटीच नाही, ही माझी मैत्रीण पल्लवी, हिला तुम्ही, आम्ही 4 जणी मैत्रिणी आहे. तर आमच्या 4मध्ये पहिलंच लग्न आहे, त्याच्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड आहे. त्याच्यानंतर आता रांगा लागतीलच लग्नाच्या. बघू तू कधी करते, माझ्या आधी तुझंच आहे. बघू आमच्या रांगा लागतील, ते गोष्ट वेगळे. आता अजून कोण आहे ते मी तुम्हाला दाखवते. पल्लवीला तर तुम्ही भेटला. तर आता अजून एक आहे कामवाली बाई, ती तिकडेच तोंड केले, तिने आधीच तिकडे तोंड केले. इकडून दाखवू हिला तुम्ही चांगलं. तर आता सध्या हिला भांड्यांचा कॉन्ट्रॅक्ट दिला, भांडी घासून झाल्यानंतर मग हे. आणि हिची मम्मी गायबच झाली डायरेक्ट की भाई व्हिडिओत घेणार तर मी येणारच नाही. पण आहेत, खूप जण आहेत मदतीला. तर आम्ही मस्त खूप गोष्टी बनवणार. काय काय बनवणार आहे आम्ही. पहिला तर आपला नेहमीचा भात, वरण पण मस्त असं चांगलं लागतं, भाजी, पुरी, अजून काय स्वीटमध्ये आम्ही गाजरचा हलवा आहे, परत खीर असणार आहे, अजून गुलाबजाम, रसगुल्ला नाही, रसमलाई आहे. रसमलाई आम्ही विकत आणली, एवढं सगळं आम्ही नाही बनवू शकत. जे आम्हाला बनवता येईल ते आम्ही बनवणार आहे. आणि जे नाही सगळं, कांदा भजी आहे, पापड, लोणचं, अशा खूप व्हरायटी. आणि मस्त असं ताट भरणार आहे. आणि दोघांनाही बोलवले, कारण दोघंही माझे मित्रमैत्रिणीचे आहेत, चांगले जवळचे, आमचे कॉलेज फ्रेंड्स आहेत आम्ही. आणि हर्षलला तर तुम्ही अजून बघितलं असेल कधीतरी, पण ठीक आहे, आता नवीन चॅनलवर मी तुम्हाला नवीन इंट्रोडक्शन देईन. तर स्टे ट्यून आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तयारी करतो आता पटापट. ही डेकोरेशनची तयारी करेन मी, जेवणाची करेन, असं आम्ही डिवाईड करून घेतले सगळे कामं. तर काय आणि पूर्ण आम्ही ना केरला थीम करणार आहे. तुम्हाला हळूहळू सगळं एकदाच सांगितलं, तुम्ही व्हिडिओ बघणारच काय. तर चला गाईस, चालू करूया. जेवण बनवायला चालू केलं पाहिजे. सगळ्यात आधी मी माझा आउटफिट चेंज करते, कारण अशा फुल पॅन्टमध्ये मी काम नाही करू शकत. तर फुल आउटफिटमध्ये मी काम नाही करू शकत, तर मला पहिला तर कपडे चेंज करावे लागतील. तर कपडे चेंज करून भेटूया. गाईस, मी माझ्या आउटफिटमध्ये आलेली आहे. हे माझ्या बहिणीचा टॉप असल्यामुळे मला ॲप्रन घालावं लागतं, नाही तर मग ती मला हे करेल. आणि मी इथे कांदे कापते पटापट, आणि आम्ही बाकीची सगळे तयारी करून घेऊया. तर हळूहळू मी तुम्हाला सगळं दाखवेन. एवढं इन डिटेल रेसिपी तर नाही दाखवू शकणार, तर थोडं दाखवेन. आणि इथे बघा, बाकीच्यांचं पण दाखवते ना, मी माझ्या एकटीचंच का तोंड दाखवू, तुम्हाला बोर होईल. थांबा. मी केळीची पानं जी मगाशी तोडून आणलेली, ती धुवायचं काम चालू आहे, कारण केरला तुम्ही ती तोडण्यात दाखवणार थोडी लास्ट नंतर. थोडी मस्त आणलं पानं, पण कोल्ड झालंय का ही तर माहितीच आहे. चला पूजा, कांदा काप, चल पटापट. ही काय काम नाही करणार आहे, म्हणून हिला मी काम एवढे चांगले कांदे कुठून घेते. इथं काय भेटणार नाही आम्हाला, काही गोष्टी भेटतच नाही. काय करायचं, कांदा आपल्याला आता काय राहिलं तिथं ये, पण हे शाळेत नाहीये का, भार नाही का, नवीनच आहे ना. मला का वॉलपेपरला अरे पण मेन आपला व्हिडिओ कशाचा आहे, केळवणाचा. हे काय घ्यायचं फालतू बिहाइंड द सीन गाईस, केळवणाचा एवढं हे फालतू काय घ्यायचं, जेवण कसं बनवून ते घ्यायचं असतं. आता काय नाही, तुम्ही ब्लॉगर मध्ये लोक जेवण बनवतात, आपण करणार नाही गाईज. आणि हे सांगायचं होतं की मी अजून नवीन चॅनल ओपन नाही केलंय, पण व्हिडिओ बनवते. पाणी टाकले ना, हे भाजीसाठी वाटणार आहे आणि हे डाळीसाठी वाटणार आहे. तर जरा तवा ठेवायचा, वाटणार कांदा. काय करू, 22 डेट 8 दिवसच आपल्याला. कळतं ना आपल्याला जायचं काय मला ऑर्डर द्यायची. भूक आहे जरा. पहिले जायच्या आधी शिवले, अरे आम्ही नाही. हा ना भाई, आज पण तिने प्लॅन बनवलेला, मी रात्री मेसेज टाकला म्हणून, नाही तर आज पण निवडून ठेवली. अरे ते फ्रेंडला भेटायला जाणार होतो ना, काय डेंजर आहे बाबा. तुला लक्षात ठेवा, आपले इव्हेंट्स चांगलं केलं. रात्री तिचा मेसेज बघूनच हा बोललेली ना, मी रिप्लाय दिलेला. मला लक्षात आलं.
श्रद्धाला काय बोलतच मग नाही. सकाळी उठून बघितलं का रात्रीच बघितलं तेव्हा मला आठवलं की हा काय बरं माझ्या घरी विसरलेले ना माझ्या घरी काहीच काम नाही केले आम्हाला ऑफिस काम होतं झाले का टाका ना खोबरं वगैरे. ते बघा तेव्हा तिकडचं घे ना ताट घे. ते कुठलं ते फ्राय करायचं अर्ध वालं काय फायदा आहे काय एवढं मग करून काय फायदा नाही. ते टाकल्यानंतर काम आहेत मला गाईज इथे बघा आम्ही एवढी केळीची पानं आणल्यात खूप जास्त प्रमाणात. पूर्ण केळीचं डेकोरेशन असताना हे धुवून घेतले छान. आणि डेकोरेशन काय करणार आहे ते हळूहळू कळेल. सगळं एकदमच कसं कळेल ना. ऐकायला उभी राहिली की काय करणार आहे. एक गाजर दिसता कोणीतरी गाजर. गाईज गाजरचा हलवा बनणार आहे आपल्याला. घे ना डोकं नाही आलं माझं. किसने हे बघ मी एक आणली होती. सॉरी गाईज. तुमचं ट्रान्सपरंट आहे ना काय करणार. खिसणी द्या ना ती बघ तिथेच असेल कुठेतरी. तिथं बाहेर नाही मी धुवून ठेवले हा आमच्या भांडी धुत नाहीत का काय बोलायचं गाईज. ही मी नाही किसने मी माझ्या घरून आणले. भरोसा नाही काल धुतली होती मी. घे अजून पाहते गाईज एवढी जबरदस्त तयारी चालू आहे ना इथे बघा. आता पूजाची मम्मी उठून आलेली आहे. कसं वाटते मस्त पैकी तयारी चालली. असं वाटतं आमच्या घरातच लग्न आहे. पल्ली एकदम इव्हेंट ऑर्गनायझर बनले. केळीची पानं चिपकवते. तुम्हाला असं काही इव्हेंट ऑर्गनाईज करायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. मी नंबर देईन खाली पल्लवीचा. नॉर्मल डाळ खोबऱ्याची डाळ म्हणजे वरून खोबरं टाकलेली ती डाळ मला नाही आवडत. ही वाटणाची वेगळी ही वेगळी. हा ही तू नाही खाल्ली. आणि नाही आवडली तर काही मग काय तुम्ही मग काय वेस्ट नाही केलं पाहिजे. सगळ्यांना कोंबणार. काही जास्त जण असल्यावर मजा येते का. अजून वरून कांदे लागणार हा फोडणीला कोकणी जेवण खायचं आपल्याला कोकणी. हा बाय कोकणची आली आहे कोकणाची साधी वळी माणसं. साधी गोळी थोडं दाखव तर इकडे कॅमेरा साधी गोळी कसली गोळी तुम्ही काय ऐकलं आजपर्यंत कोकणची साधी वळी माणसं. पण त्यांनी बघितलेलं आहेत ना बघितलेत ना माझे व्हिडिओ बघितले त्यांनी आधी दुसऱ्या चॅनल वरती. ते चांगलं आहे बघा. आज दोन वापरायचे सो गाईज आमची एक पण डिश कम्प्लीट नाही झाली म्हणून आम्ही आता आलोय. लोक मागं जा ते खाली एक काम करा तेच पुढे गेला. दोनशे ट्रेन आहे मसाला लाल मसाला वगैरे काय असेल तो काढा तुमच्या तुमचा आहे ना ग. आमचा पावडर आहे पावडर पण टाकून थोडीशीच आहे पावडर तेल कुठे गाईज मी व्हिडिओ एडिट करताना बघते आता की तेलाची किटली माझ्या समोरच आहे आणि मी गावभर शोधते काय बोलायचं. पूजा खूप एक्साइटेड आहे. पण पोरगा वर असेल तर सांगा. वर आता माझं डेकोरेशन चाललं होतं मी घेऊन जाते. वर असलं पाहिजे गाईज ही डेकोरेशन करते आज आपण. मसाला राहायला लागायचा. त्याच्यात आहे का? लाल वाला मसाला. तुमचा पण दे. नारळाचं कटूस काय बनवायचं? बनवायचं तुझी पहिली चटणी चांगलं पाहिजे बघ. आता पाहिजे काय मला भरून येते. काय बनवायचं बोलून नाही बोलून देते बाबा. भरून येतंय. मिनिट ऐकलं गाईज व्हेरी गुड. थँक्यू अरे गाजर आलेला त्यांच्याकडे तिकडे कडायन. एक इडलेला टाकलाय. किडला नाही पागल भाई तू काय पण घालशील आम्हाला करून खायला. किडनीला नाहीये एवढा हात नाही.
मळ मी एका साईडला गाजर हलवा करते. मी नाही करणार आहे पीठ. मला पीठ बेळाचं पण आवडतं. तुला काय मी आवडतं? देते मग. गाईज हिला काहीच आवडत नाही काय मला पुऱ्या तळणारे मी पुरे तळायला आवडतं फक्त आयतं कोणी टाकल्यावर तळणार तळणार नाही लाटणार. ओ माय गॉड काय बनवते तुम्ही हे कापली का अशी फोटो काढलाय व्हिडिओ चालू केलाय ना. तुला माहिती का आपण 3-4 वाजल्यापासून किती वाजले आता 4:30 वाजले. टाइम कमी आपले 2 वीक झाले यांचं बघायचं बरं आता बाबा. ते आपल्यावर आपले टाइम सांगणार पाहिजे आणि चालू के तळायचे काम. भजी मिरची कापायचे आणि परत काप गाजर काढायचे, हलवा गाजर हलवा. खीर बनवायचे. मग किती राहिलं बाकीचे आपल्याला. चल मग या ना तिकडे काय बसले. आणि जरा बसू का नको काय अरे काय सारखं बसायचं यार काय सारखं बसायचं मला आवडत मी आता आले बाबा बसून शांत बस. तू बसले येऊन मगाशी. कधी? किती जण होती बसली? ते तर मी डायरेक्शन देत होते. मी नव्हते. ए, तू बसली मी बसली कोण होती? गाईज हे बघा पूजाची मम्मी आता नाही. त्यांना कॅमेरा द्यायला आवडत नाही त्याच्यामुळे मी त्यांना दाखवणार नंतर दाखवणार. मस्त वाटतं यार केळवण. इथे एखादे फुलबिल पाहिजे तर फुलबिल लावणार तर काय पण लाव. हे पण वाईट फुलं पण चिपकू शकते. त्याच्यावर वाईट मला वाटलं वाईट फुलांनी काढणार आहे मी. एवढं काढू फुलं पण आणलं शकते. कशाला? अरे इथे रांगोळी काढायची आपल्याला करायचं सगळं मांडायचंय नाही करायचंय हा, काय नाही. स्वागत अरे विगत मॅड. करायला. चला. चला जेवायला घे. इथंच लागते सारखी. पानं आपली झालेत, कुठल्या कुठल्या आणली वाटतं पण ठीक आहे. झालं का? तर गाईज 2 डिश झालेल्या आहेत. आता आम्ही गाजरचा हलवा बनवतोय आणि इथे खिरीची पण तयारी चालू आहे. तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल ना मला कमेंट करा. मी एका गोष्टीची रेसिपी बनवायचा प्रयत्न करेन आणि करा. काय झालं? ओ माय गॉड गाजरचा हलवा पहिलाच थंडीतला. तुला तूप नाही आवडत? तूप नाही टाकलंय खाऊ नको, काय टाकलंय? तू खीर खा मग. खीर मध्ये तूप नाही टाकणार आहे. खीर खाऊ शकते. हे मस्त आहे का? हे वाले white वाले मस्त वाटतंय. अरे आणणार नव्हतो पलीकडे घे. नाही, नाही, चांगलं वाटतंय. आरती ते लोक जेवायला बसले पडणार नाही डोक्यावर. काय यार? काय डबल डबल नाही होत ना. नाही होत. इथे मी काय म्हणतो, आरती आरती हर्षल सिंग केळवण. आता बघ आता काय बोलते ना, मगाशी बोलले, आरती आरती हर्षल आरती ते हर्षल ते त्यांची दोरी संपलेली आहे आता. डोळ्याच्या पप्पाचा पाय चोळला जरा. का गेली? त्यांचं ते ब- हे बाई तू आणलं. खीर बनवते का मस्त नाही करते या? पाय पडला ते पाय सुजलाय ना. बघतेस आरती हर्षल बघताय ना. व्हिडिओ पूर्ण बघायचा तेव्हा तुम्हाला हे भेटणार. काय घेऊन आली कलर म्हणजे त्या लोकांनी बघायचंच नाही. तू या आडवी. तू कसा करायचंय? हे बाया दिसतंय म्हणे काय काय लावली नाही. भांडी? लावते. मी आले बघायला काय हे करते. बघितलं. पळते. बघ, टाक टाक तिकडे. नको टाकू, राहू दे. राहू दे आरती हर्षल केळवण. बाद झालं. समजतं ना तुम्हाला. हा ना. बरं झालं. लावलं, एवढं अनपढ आहेत काय सगळे लोकं? एवढं कळायलाच पाहिजे. एवढं कळालं पाहिजे अनपड नाही तुम्ही. सिंगल सिंगल चांगलं. गाईस खूप जास्त भूक लागलेली आहे मला आणि आता वाजले 5:30 आणि 7 वाजेपर्यंत आमचं जेवण तयार होणार आहे. हो केक लावली पटापट त्याच्यावर. इकडे आहे. आपण काढूया. गव्हाचं ताट कसं राहतं? गाईस किती छान वाटतंय. काय लावली? दिल दिल त्याला माझ्या हातात दिल काढलं म्हणून असं. आरती हर्षल भाई साहेब किती सुंदर गेले यार. खूप मस्त. व्हेरी गुड तुमच्या तिघींना तिघी या तेजू या. गाईज आम्ही एक इव्हेंट चालू करणार आहे आता त्याच्यामध्ये हे सगळे कॉन्ट्रॅक्ट चालू करणार आहे. DM वर order. आणि जेवणासाठी पूजा आणि मी. ठीक आहे असा आमचा ग्रुप झालेला आहे. 2 ग्रुप. एक साइड जेवण आणि एक साइड हे काम.
मस्त वाटतं यार, पण खूप मस्त. आता अजून खूप बाकी आहे, खाली पण करणार आहे. एवढे ढिगवरचे फुलं आणले तर त्यासाठी आम्हाला करावं लागतं. अजून ते आले ना की त्यांच्या अंगावर अक्षता कशा टाकतात टाकून घेऊ. आणि ते मस्त वाटतं यार, हे बघ ना. तर गाईज आमची ऑलमोस्ट तयारी होत चालली आहे. आता इथे आम्ही कांदा भजीचं प्रेप केलंय, इथे पोळ्या बनणार आहेत. आणि यार टाइम पण खूप वाजत चालले, 6 वाजले, 6. आणि ह्यांचं किती मस्त झालं यार, वाव काय वाटतंय. क्लास क्लास क्लास. आपण आहे ना खरं तर ना एक व्हर्टिकल व्हिडिओ पण घेतला पाहिजे होता शॉर्टसाठी. काय नाही, ह्याच्यातूनच क्रॉप करून टाकून द्यायचा. पण लय मस्त त्या पिंक फुलांनी आणि व्हाईट फुलांनी पूर्ण शोभा आले. आमचं ऑलमोस्ट सगळं जेवण झालेलं आहे. आता मी हे सगळं काढते आणि मी मस्त ड्रेस चेंज करून तुम्हाला भेटते. अरे पुऱ्या तळायला पुऱ्या तळायला पूजा आहे. तर काय इथे काय करते ते लोक पोच देऊन करायचं काय. आणि खूप मस्त डेकोरेशन झालंय, तुम्हाला मी नंतर दाखवते. अजून चालू आहे ते डेकोरेशनचं काम. मी सेल्फी पकडते ना. तर गाईज आता मी तयार वगैरे होतो, सगळं आम्ही तयार होतो, मग आपण भेटू डायरेक्ट. डंटडन. सो गाईज आम्ही मस्तपैकी तयार झालोय. थोडं तिला केरला थीम सांगितले, मग आम्ही पण तसंच तयार झालोय. हाफ बो घातलाय. हाफ बोगा काय बोलतो त्याला, काही असू दे, आम्हाला गजरा नाही भेटलाय तर आम्ही थोडंसं तसं लुक रिक्रिएट करायचा प्रयत्न केला. आणि आता आपण त्यांच्यासाठी प्लेट बनवणार आहे. तर या तुम्हाला पण मेजवानी बघायला भेटेल की एक्झॅक्टली काय काय बनवलंय. पुऱ्या फुगल्या नाहीत काय, फुगवून ठेवायच्या ना त्याच्यात, ते नाही का. मी सुंदर दिसते ना, नेहमीचाच ड्रेस आहे. ठीक आहे, चला आपण आता ताट बनवायला घेऊया. आणि आम्ही आता इथे नाही मस्त की व्हाईटवाला लावणार आहे, म्हणजे एकदम मॅच होईल. पल्ले लाव ना. अरे पल्ली ये. पल्लवी पण खूप छान दिसते. पल्लू डार्ली. हिच्यावर आहे ना सगळे कलर सूट करतात. मोठे नाही, पिंक ऑरेंज कसे वाटतात, छान वाटतं. ऑरेंज कोणता का तू, ऑरेंज कोणता, गेरुवा कलरला. हिच्या ब्राईड टू बीला कधी असू ना केळवणला तर गेरुवा कलरचं डेकोरेशन. माझं केळवण तर काही तिथे आहे बघा ना, आम्ही दारावरतीच उभं आहे, तिची वाट बघतो. हे बघा, ही आता आली आहे त्यावरती. आणि हातात ताट वगैरे घेतलं. एवढी मेहनत केली आम्ही. आणि आम्ही असं उभं राहिलो, त्याच्या मागे कारण होतं की ह्यांना काय दिसायला नको म्हणून. आणि त्यांना पण मस्त साऊथ इंडियन लुक करायला सांगितलं. त्याला लुंगी वगैरे घालायला, बघूया घातले का नाही. थांबा येऊ दे, बघूया. तुमच्यासाठी पण सरप्राईज आहे, त्यांचे एक्सप्रेशन बघूया. आणि बस तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोला त्यांच्यासाठी. हा ना, मी तर कालपासून जेवले नाही आणि ते लोक खाली आलेले एक्स्ट्रा जेवण झालं असेल. आई शपथ नाही, कालपासून जेवले. तुम्हाला जेवण वाटतं का बघा. अरे काल तर वर आलेत, पण आता ती खाली आले, पण ती बोलली की वरती यायला जरा वेळ लागतो कारण माझ्या भावाचा पाय खूप दुखतोय. त्याचे पाय पण दाबून द्यायचे का आता. चला लय लाड झाली, या बघूया, वाट बघतो थांब. ओ माय गॉड, आरती मस्त दिसते, मस्त. पण दिसत नाही माझ्या व्हिडिओत, लवकर या. अरे यार सांगते बोलत तिथंच काढा तिथे. हो मारा मेरा भाई देखो. आता इकडे बघायचं. अरे आम्हीच राहिलो लावायचं. एक मिनिट हा, थांबा. सो गाईज या, स्टार्ट करू काय, या. खालून कसं घेऊ. या हर्षल. हा बसा तुमच्यासाठीच आहे. हे कोणती साईड बसायचं असतं तशा बसा. बसा.
तुला लुंगी काढून बसायचं तर लुंगी काढून बस भाई, म्हणजे जीन्स काढून, लुंगी नाही. लुंगी तर आम्ही छानपैकी परत एकदा टिक्के बिक्के लावलेत सगळ्यांनी बघा एकेकाचे. आता जरा लुक पूर्ण झाल्यासारखं वाटतं. या ना तू का मागे राहिली, म्हणजे आम्ही ह्यांना मॅच करतोय बघा ना. ह्यांनी टिक्के लावून आले दिसतंय का. आता आपण त्यांना जेवणाचं ताट देऊया, लगेच द्यायचं काय एवढ्या वेळ बनवलं. तू घेऊन येतात, मी तुझा व्हिडिओ घेते. हा घे. तर गाईस सगळ्यात आधी एवढं सगळं ताट बीट केलेलं आहे. तुम्हाला काहीतरी 2 शब्द आमच्याबद्दल बोलले पाहिजेत, ते तुम्ही नंतर बोलायचं झालं. हा 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 सॉरी, बोलतायत ते लोक, पण आता असं बोलताय हे लोक की एक एक घास आपल्याला भरवायचा असतो. तर मग मी भरवते ह्याला. काय भरवतो तुला बोल. मला बाई सगळं आवडतं, मी एका घास मला असं वाटतं स्वीट डिश तू स्वतःच्या हाताने ट्राय करावी. मी आपलं पुरी भाजी ट्राय करते. भरवते दिसतच नाही भाजल. फोडून घेऊ का? इथून घेऊ का? बस त्याला पुढे बघा. खावा. लगेच बोल चांगलं झालं, लगेच इन्स्टंट रिएक्शन. मीठ बीठ लागले का बघा बरोबर. डाळ तुम्हाला आवडेल का नाही ह्याच्या अंदाजा नाही. आणि बारीक गोष्टीवरती लक्ष कोणाला? द्या. ते दोघींना. नाही देत, या दोघींना दिलंय ना ते मोठेवालं. रोशनीला बाकीचं नाही दिलं तू. वाव. घेतो. तरी आम्ही सांगतोच आता तुम्हाला. काय सांगताय सांगा. तुम्ही बाहेर काय करताय घराच्या. शी भाई मी सांगते हे लोक हे युट्यूबला येणार आहे, त्यामुळे तुम्ही काय बोलताय विचार करून बोलला. मला चालेल काय भरोसाच नाही. या लोकांना ना कधी फुलांवर चालायची सवय नव्हती, त्याच्यामुळे लोक फुलांवर चालतात. कसं वाटतंय हे मला पण सांगते पकड. सगळं झालेलं आहे, जेवण पोटभर, सगळं फोटोज वगैरे काढून झालेत. आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजून खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला भेटणार आहे तुम्हाला.